मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, पहिल्या क्रमांकावर 56वा क्रमांक देण्यात आलेला आहे, कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. आपण दररोज एक व्हिडिओ प्रश्न संचाचा घेऊन येत आहोत. जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात, किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, प्रश्न भेटून जाईल सगळे. 70 66 19 32 38. तर काय आहे पहिला प्रश्न? 1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केले? सॉरी. तर कोणता सत्याग्रह सुरू केले होते? देशव्यापी सत्याग्रह. तर ते करण्यात आले होते रोलेट कायद्यानुसार. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. रोलेट कायद्यालाच काळा कायदा असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याची संकल्पना डॅश कडून घेण्यात आली आहे. कोणाकडून घेण्यात आलेली आहे मूलभूत कर्तव्याची संकल्पना? तर ते घेण्यात आलेले आहे USSR. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत कोणत्या भागमध्ये आहे? तर भाग 4A मध्ये आहे. कितव्या कलमामध्ये आहे? नंतर समावेश करण्यात आलेला आहे. 51A हा कलममध्ये टाकण्यात आलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 साली करण्यात आली होती. ही घटना दुरुस्ती कोणाच्या शिफारसीनुसार? तर स्वर्ण सिंग समिती याच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती. यालाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असेही म्हणतात. 42वी घटना दुरुस्तीला काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन. पुढचा प्रश्न, राव बहादूर महाय्या हे 20व्या शतकातील भारतातील खालीलपैकी कोणत्या संघटनाशी संबंधित होते? कोणत्या संघटनाशी संबंधित होते? तर ते होते कुर्ग जमीनदार संघटना. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते? खालीलपैकी कोणाला अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात होते? तर ते ओळखले जात होते तुकाराम भाऊराव साठे. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेले चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते? कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते? तर ते करण्यात आले होते नानाजी देशमुख यांच्या हस्ते. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल. तर आय एन्जॉयड डॅश डिसेंबर ऑन 2020. काय तिथं? द आर्टिकल. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिंपथी त्यालाच काय म्हणतात? तर सहानुभूती. याचा सिनोनिम काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 ॲफिनिटी. त्याला आत्मीयता असे म्हणतात मराठीमध्ये. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. क्रूल. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? दृष्ट. तर याचा आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 4. तर यालाच काय म्हणतात मराठीमध्ये? दयाळू. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह वॉइस. द टास्क विल बी फिनिश्ड बाय राधा इन अ फोरनाईट. तर विल
प्लस बी प्लस इथं V3चा फॉर्म आहे क्वेश्चनमध्ये, तर याचं चेंज होऊन काय होत असतं, विल प्लस V1चा फॉर्म येतोय ॲक्टिव्ह आईसमध्ये करण्यासाठी. तर कुठे आहे विल प्लस V1, तर इथं विल बी आहे, हा नाही होणार पहिला ऑप्शन. दुसरा काय विल हॅव, हा पण नाही, विल बी हा पण नाही. तर ह्याचा आन्सर असेल पर्याय क्रमांक 2, राधा विल फिनिश द टास्क इन अ फोरनाईट. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. ही डेअर्स टू मीट द प्रिन्सिपल, कोमा. ही डेअर्स, ES हा लागलेला प्रत्यय डेअर्सला, तर त्यामुळं याचा काही पर्याय क्रमांक तिसरा याचा उत्तर असेल डझंट ही, डझंट ही, डझंट ही. ESला काय असतं, डज असतं. तर दिलेला क्वेश्चन कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, तर ते निगेटिव्हमध्ये होईल डझंट. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायाम केले तर शरीर घटदार होईल. तर काय संकेतार्थी वाक्य आहे, कसं तरने जोडलेलं आहे. जर, तर, जेव्हा, तेव्हा असे जे वाक्य असतात त्यावेळेस संकेतार्थी वाक्य होतात. म्हणजे पहिला सेंटेन्सवर दुसरा सेंटेन्सवर डिपेंड असतं. पुढचा प्रश्न, खाली शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ओरस, ओरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय, अनोरस. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालील होकारार्थी वाक्याचा नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. काय दिलेलं होकारार्थी वाक्य, प्रार्थनेला हजर राहावे, प्रार्थनेला हजर राहावे. याचा नकारात रूपांतर केले तर काय होईल, प्रार्थनेला गैरहजर राहू नये. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चिरंतन, चिरंतन याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. काय असेल चिरंतनचा विरुद्धार्थी शब्द, चिरकाल. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. खालील शब्दाचा समानार्थी शब्द काय, निर्धार. या शब्दाचा समानार्थी शब्द काय, तर निश्चय. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. निश्चय, निर्घ हे याचं काय समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न, 45.5 लिटर तेलाला 5 डब्यामध्ये समान प्रमाणे भरायचे आहे. प्रत्येक डब्यामध्ये भरले जाणाऱ्या तेलाचे प्रमाण किती आहे. खूप सोपा प्रश्न आहे, कसं सोडवणार पहा. 45.5 भागिले 5 असं करणार आहात. तर एका डब्याची किंमत येईल, एका डब्यामध्ये किती तेल, प्रत्येक डब्यामध्ये भरले जाणारे तेलाचं प्रमाण किती आहे ते सांगायचं आहे. तर किती किती भरले जाईल, 5 डब्यात भरायचं आहे. तर 5 एक 5, 5 9 45.5 असं 9.11 येईल. तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न, अक्षर संख्ये चिन्ह याचे दिलेले मालिकेतील संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचं उत्तर द्या. डावी आणि उजवी बाजू दिलेली आहे. अशी किती संख्या आहे ज्याचे ताबडतोब आधी एक चिन्ह आहे. संख्या घ्यायची, त्याचे ताबडतोब आधी एक चिन्ह आहे आणि ताबडतोब नंतर एक अक्षर आहे, नंतर अक्षर, असं या मालिकेतील शोधायचं आहे तसं संख्या. तर अशी संख्या बघून संख्या बघितली तर त्याच्या अगोदर चिन्ह नाही. 7 नाही जमत. 5 त्याच्या अगोदर अक्षर आहे Z, ते पण नाही जमत. 9 त्याच्या अगोदर बी
ए आहे, चिन्ह आहे का नाही? 6 त्याच्या अगोदर चिन्ह आहे, पण 6च्या नंतर अक्षर नाही, नंबर आहेत, हा पण नाही चालत. तर ह्यात 0 काहीच नाही असलं मॅच होण्यासारखं, तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न, इंग्रजी वर्णमाला क्रमांकावर आधारलेले दिलेल्या मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी काय आले पाहिजे ते सांगायचं आहे. तर काय KAM, QDO, WGQ, CGS येणार ही संख्या काय असेल ते सांगायचं आहे, येणारे वर्ड. तर मधलं सेंटेन्स बघा, ABC 2 सोडून D घेतलेलं आहे, D च्या नंतर 2 सोडा, परत EF त्यानंतर G घेतलेलं आहे, G च्या नंतर HI 2 सोडून नंतर J घेतलं, KL पुढचा काय येणार, MNL. पुढच्या जे बी संख्या असेल त्यामधल्या संख्या काय असणार, M असणार. तर असं फक्त 2 आणि 4 मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा आणि पहिला कट होईल. त्यानंतर असंच लॉजिक दुसऱ्यासाठी बघा. च्या नंतर काय घेतलेलं आहे, दुसऱ्या O घेतलेलं आहे. M नंतर म्हणजे एक सोडून N, त्यानंतर O घेतलं, O च्या नंतर एक सोडायचं P, P च्या नंतर Q इन, Q च्या नंतर एक सोडायचं R, R च्या नंतर S आलं, S च्या नंतर एक सोडायचं T, T च्या नंतर U येईल. तर इथं U येईल, शेवटची संख्या काय असणार, U. तर तसा पर्याय फक्त 2 मध्ये आहे, तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न, एका व्यापारी त्याच्या मालाला मूळ किमतीच्या 20% जास्त चिन्हांकित करतो आणि त्यावर 15% सूट देतो, त्याची नफ्याची टक्केवारी शोधा. नफा काय, नफाचं सूत्र तर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत भागिले 100 आन्सर असेल. पुढचा प्रश्न, वार्षिक 5% व्याजदराने 2100 रकमेवर 525 चे सरळ व्याज मिळवण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे? किती आहे सरळ व्याजचं सूत्र काय आपलं, PRT अपॉन 100. तर सरळ व्याज किती आहे, 525 बरोबर 2100 गुणिले 5% व्याजदर टाइम काढायचा आहे भागिले 100. ह्या इक्वेशनला सॉल्व्ह केलं तर किती येतं, याचा आन्सर 5 वर्षे. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.